नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. अ डीलर सप्लाइड वॉकी-टॉकी सेट ऑफ ₹84,000 विथ GST टू पोलीस कंट्रोल रूम. तर एक डीलर आहे, त्यांनी वॉकी-टॉकीचा सेट प्रोव्हाइड केलेला आहे पोलीस कंट्रोल रूमला आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 84,000 इनसाइड ब्रॅकेट विथ GST. आता इथे नीट बघा, 84,000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू नाही आहे. 84,000 ह्या व्हॅल्यूमध्ये GST सुद्धा इन्क्लूड आहे. म्हणजेच काय, काहीतरी एखादी व्हॅल्यू असणार आहे, त्या व्हॅल्यूवरती GST लागला आणि त्यानंतर ही जी टोटल व्हॅल्यू आहे ती टोटल व्हॅल्यू झाली 84,000. ठीक आहे, हा डिफरन्स आहे या क्वेश्चनमध्ये. विथ GST ही व्हॅल्यू दिलेली आहे. रेट ऑफ GST इज 12%. GSTचा रेट आहे 12%. फाइंड द अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST चार्ज बाय डीलर. तर आपल्याला फाइंड करायचं आहे CGST HGST काय असणार आहे अँड फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. आणि त्यानंतर सेटची टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे ते ह्या दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहे. क्वेश्चन समजला काय दिलेला आहे. एका डीलरने वॉकी-टॉकीचा सेट दिलेला आहे फॉर ₹84,000. 84,000 ही फायनल व्हॅल्यू म्हणजे याच्यामध्ये GST सुद्धा इन्क्लूड आहे. GSTचा रेट दिलेला आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे की ह्या रेटनी CGST HGST काय असणार आहे आणि त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू काय होती. तर सगळ्यात आधी आपल्याला फायनल विथ GST व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे आपण काय करू, टॅक्सेबल व्हॅल्यू की ज्याच्यावरती GST लागलेलं आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू काहीतरी एका व्हेरिएबलने डिनोट करूया आणि सगळ्यात आधी आपण ती टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करूया. सो गिवन व्हॅल्यू ऑफ वॉकी-टॉकी set with GST is equal to ₹84,000 and therefore 84,000 या व्हॅल्यूमध्ये इन्क्लूड झालेला आहे GST आणि प्लस इथे असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू होती काहीतरी, त्याच्यावरती GST लागला आणि ही जी सम आहे दॅट सम इज 84,000. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू तर आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला GSTचा रेट माहिती आहे, त्यामुळे आपण काय करूया, टॅक्सेबल व्हॅल्यू कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स ही व्हॅल्यू आपण कन्सिडर केली. ओके, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस GST दिलेला आहे 12%. 12% ऑफ वॉट, 12% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे 12% ऑफ एक्स इज इक्वल टू 84,000. 84,000. ओके, समजलं हे रिलेशन. अँड देअरफॉर एक्स प्लस 12% म्हणजे 12/100 ऑफ एक्स इज इक्वल टू 84,000. देअरफॉर एक्स प्लस 0.12x इज इक्वल टू 84,000. देअरफॉर 1.12x इज इक्वल टू 84,000. एक्स इज इक्वल टू 84,000 अपॉन 1.12. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आपण काय करूया, 84,000 1.12 आहे, याला आपण असं लिहू शकतो 112 अपॉन 100. इथे 100 डिवाइड करतो, या साईडला जाऊन तो 100 मल्टिप्लाय करेल. ओके, आता हे डिव्हिजन तर तुम्ही म्हटले 84 आणि 112 हे दोन्ही नंबर 14 डिव्हिजेबल आहे. सो 8 आणि 6,000. अगेन याला आपण डिवाइड करू शकतो बाय 4. अगेन 100/2 म्हणजे 50 आणि इथे 1500 75,000. एक्सची व्हॅल्यू 75,000 म्हणजेच काय, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 75,000. सो थोडक्यात काय, वॉकी-टॉकीची टॅक्सेबल व्हॅल्यू ती 75,000, त्याच्यानंतर याच्यावरती टॅक्स लागला आणि ती टोटल व्हॅल्यू झाली मग ती 84,000. ठीक आहे, सो आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सेट फाइंड करायची, ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इथे आपण लिहू लगेच, देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सेट इज ₹75,000. सेकंड पार्ट आपल्याला विचारलेलं आहे अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST. स्टेट अँड सेंट्रल GST म्हणजे SGST आणि CGSTची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो SGST इज इक्वल टू CGST. So that is equal to half of total GST. Okay, so that is equal to half of GST. GST दिलेला आहे 12%. 12% of what, taxable value, right? GST नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर आकारला जातो, त्यामुळे हाफ ऑफ 12% म्हणजे 12/100 मल्टिप्लाइड बाय टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 75,000.
So 6 into 750. So rupees 4500. This is CGST as well as HGST. इवन इथे तुम्ही GST ची व्हॅल्यू इथे बघू शकता. एक्स ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे प्लस दिस इज GST. त्यामुळे इथून तुम्ही डायरेक्टली GST ची व्हॅल्यू 0.12x ही कन्सिडर करू शकता. त्याच्या हाफ म्हणजे 0.12/2 into x. त्याच्यावर सुद्धा तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. सो एंडला तुम्ही आन्सर लिहिणार. देअरफॉर अमाउंट ऑफ स्टेट GST चार्ज बाय डीलर इज ₹4500 as well as CGST charged by dealer is ₹4500 and taxable value of state is ₹75,000. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नीट समजून घ्या. ट्रेडिंग चेनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज अ होलसेलर परचेस इलेक्ट्रिक गुड्स फॉर टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹1,50,000. होलसेलर आहे, त्याने इलेक्ट्रिक गुड्स इलेक्ट्रिक काही सामान खरेदी केलेलं आहे फॉर टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹1,50,000. टॅक्सेबल अमाऊंट आहे म्हणजे याच्यामध्ये GST इन्क्लूड केलेला नाही आहे, याच्यावरती GST लागणार आहे. ही सोल्ड इट टू द रिटेलर फॉर टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹1,80,000. त्यानंतर त्यांनी काय केलं, ते रिटेलरला सेल केले फॉर टॅक्सेबल अमाऊंट ₹1,80,000. आपण काय करू, क्वेश्चन स्टेटमेंट रीड करता करता चेन सुद्धा इथे आपण मेन्शन करू काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो फर्स्ट होलसेलर, ठीक आहे. होलसेलरनी काय केलं, यांनी परचेस केलेले आहे गुड्स. त्यांनी काही गुड्स खरेदी केले फॉर टॅक्सेबल अमाऊंट ₹1,50,000. ठीक आहे, ही आहे टॅक्सेबल अमाऊंट. आणि त्यानंतर त्यांनी हे सेल केले रिटेलरला. नेक्स्ट इज रिटेलर. काय अमाऊंटला, 1,80,000. सो थोडक्यात काय, 1,80,000 एवढी अमाऊंट रिटेलरनी होलसेलरला दिली. होलसेलरनी एवढी अमाऊंट ज्याच्याकडनं त्यांनी बाय केलं त्याला दिलेली आहे. ओके. रिटेलर सोल्ड इट टू द कस्टमर. आता रिटेलरनी काय केलं, एका कस्टमरला सेल केलं आहे. कस्टमर फॉर द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ ₹2,20,000. रिटेलरनी काय केलं, त्यानंतर सेल केलेलं आहे 2,20,000 एवढ्या अमाऊंटला. म्हणजे काय, थोडक्यात कस्टमरने एवढे पैसे रिटेलरला दिलेले आहे. आता हे पण फक्त टॅक्सेबल अमाऊंट कन्सिडर करतो. GSTचं मी काही बोलत नाही. GST अजून याच्यावरती असणार आहे, याच्यावरती टॉप ऑन असणार आहे. बट ॲज ऑफ ना आपण फक्त कन्सिडर करतो ही अमाऊंट यांनी याला दिली, ही यांनी याला दिली आणि ही यांनी ज्याच्याकडून माल खरेदी केलेला आहे त्याला दिलेली आहे. प्लस याच्यावरती GST सुद्धा असणार आहे. रेट ऑफ GST इज 18%. GSTचं रेट दिलेलं आहे 18%. शो द कम्प्युटेशन ऑफ GST इन द टॅक्स इनवॉइस ऑफ द सेल्स. तर आपल्याला GSTचं कम्प्युटेशन कॅल्क्युलेशन दाखवायचं आहे. ऑल्सो फाइंड पेएबल CGST आणि HGST फॉर होलसेलर अँड रिटेलर. तर होलसेलर आणि रिटेलर यांना किती HGST CGST पे करावं त्यांना लागणार आहे ते सुद्धा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहे. क्वेश्चन क्लिअर झाला. प्रत्येक ठिकाणी किती टॅक्स लागतो, 18%. ठीक आहे, GSTचा रेट आहे 18%. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, आपण ट्रेडिंग चेनचा ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. सो फर्स्ट स्टेप आपण काय करूया, होलसेलरसाठी कन्सिडर करूया. फर्स्ट फॉर होलसेलर. ओके, होलसेलरसाठी बघा आपल्याला माहिती या साईडला असतो इनपुट टॅक्स आणि या साईडला असणार आहे आउटपुट टॅक्स. राईट, होलसेलरचा बोलते मी. इथे असणारा इनपुट टॅक्स, इथे असणारा आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स त्यांनी रिटेलरकडून कलेक्ट केला, इनपुट टॅक्स त्यांनी पे केलेला आहे. सो दिस इज पेड, दिस इज कलेक्टेड. हे तर माहिती आहे आपल्याला. सो सगळ्यात आधी आपण फाइंड करूया इनपुट टॅक्स. त्यांनी किती टॅक्स पे केला, त्यांनी टॅक्स पे केलेला आहे या टॅक्सेबल अमाऊंटवरती. टॅक्सचा रेट आहे 18%. सो इनपुट टॅक्स फॉर होलसेलर इज 18% ऑफ ₹1,50,000. So that is equal to 18 upon 100 multiplied by 150,000. 00 आणि 18 into 15. 270. सो त्यांनी टॅक्स किती पे केलेला आहे किंवा इनपुट टॅक्स आहे ₹27,000. यालाच आपण बोलू दॅट इज ITC. ITC किती असणार, इनपुट टॅक्स क्रेडिट असणार आहे ₹27,000. ओके. होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स काय असणार आहे, आउटपुट टॅक्स असणार आहे त्यांनी किती टॅक्स कलेक्ट केला, किती टॅक्स कलेक्ट केला रिटेलरकडून. रिटेलरने किती टॅक्स दिलेला असणार आहे, त्याने जी अमाऊंट पे केली त्याचा 18%. कारण GSTचा रेट सगळीकडे 18% आहे. सो 18% ऑफ 180,000. 18 upon 100 multiplied by 180,000. So
00, 18 square is 324, 18 into 18, so rupees 32,400. Now next आपण कॅल्क्युलेट करणार GST पेएबल. पेएबल GST काय असणार आहे, किती GST पे करतो, इथे जेवढा टॅक्स कलेक्ट केला त्याच्यामधून ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे त्याची सबट्रॅक्शन, म्हणजेच काय आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. सो GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता आपण हे फक्त होलसेलरसाठी कन्सिडर करतो, ह्या रिजनसाठी, ह्या पोर्शनसाठी आपण हे कॅल्क्युलेशन करतोय. सो आउटपुट टॅक्स इज 32400 मायनस इनपुट टॅक्स 27,000, सबट्रॅक्शन 400 आणि त्यानंतर इथे असणार आहे 5. ओके, त्यानंतर लगेच आपण CGST HG सुद्धा कॅल्क्युलेट करूया. CGST इज इक्वल टू HGST, दोन्ही व्हॅल्यू सारखे असतात, टोटल GSTचे हाफ. So that is equal to half of GST payable 5400, that is equal to 2700 rupees, 2700. ओके, हे झालं पूर्ण होलसेलर पार्टसाठी. होलसेलरसाठी आपण इनपुट टॅक्स फाइंड केला, आउटपुट टॅक्स फाइंड केला, GST पेएबल फाइंड केला आणि GSTचे कंपोनंट म्हणजेच काय CGST आणि HGSTचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता सेम आपल्याला कोणासाठी करावं लागणार आहे, फॉर रिटेलर. ओके, फॉर रिटेलर. रिटेलरसाठी अगेन इनपुट टॅक्स म्हणजेच काय ITC किती असणार आहे, टॅक्स आहे GST 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. रिटेलरचा विचार केला, रिटेलरने किती टॅक्स पे केलेला आहे, रिटेलरने ह्या अमाऊंटचा 18% टॅक्स पे केलेला आहे, त्यानंतर त्याने किती टॅक्स कलेक्ट केलेला आहे, ह्या अमाऊंटचा 18% टॅक्स त्यांनी कलेक्ट केलेला आहे. त्यामुळे इथे असणार हा जो 18% ऑफ दिस अमाऊंट विल बी आउटपुट टॅक्स आणि 18% ऑफ दिस अमाऊंट विल बी इनपुट टॅक्स, राईट. सो रिटेलरसाठी इनपुट टॅक्स असणार आहे 18% ऑफ 18,000. 18 स्क्वेअर इज 324. तर या हा इनपुट टॅक्स म्हणजेच हा आउटपुट टॅक्स असणार, सेम व्हॅल्यू इथे आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. त्यानंतर आउटपुट टॅक्स, सो 18% ऑफ दिस व्हॅल्यू. ओके, so that is equal to 18% of 39600. So this is output tax and therefore GST payable, output tax minus ITC 39600 minus 32400, so 200 आणि इथे असणार आहे 7. सो GST पेएबल झाला 7200 and hence CGST is equal to SGST असणार हाफ ऑफ GST पेएबल. सो हाफ ऑफ 7200 that is equal to 3600. आता यानंतर फायनल आन्सर आपल्याला काय काय विचारलं आहे, शो द कम्प्युटेशन ऑफ GST इन द टॅक्स इनवॉइसेस ऑफ सेल. तर आपल्याला होलसेलरचा टॅक्स इनवॉइस आणि रिटेलरचा टॅक्स इनवॉइस हे दोन्ही इनवॉइस कन्सिडर करून त्याच्यामध्ये GSTचं आपल्याला GST मेन्शन करावं लागणार आहे. सो होलसेलर्स सोल्युशन, फायनल सोल्युशन, होलसेलर्स टॅक्स इनवॉइस, याच्यामध्ये CGST आणि SGST किती असणार आहे, CGST आणि SGST. होलसेलरच्या टॅक्स इनवॉइसमध्ये CGST SGST असणार आहे आउटपुट टॅक्सच्या हाफ. म्हणजे इथे जो आउटपुट टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स म्हणजे काय GST त्याच्या हाफ. सो दॅट इज इक्वल टू ह्या केसमध्ये आउटपुट टॅक्स किती होता 32400 त्याच्या हाफ म्हणजे रुपीज 16200. ठीक आहे, होलसेलरच्या टॅक्स इनवॉइसमध्ये काय मेन्शन केलेलं असणार आहे आणि त्याच पद्धतीने रिटेलरचा टॅक्स इनवॉइस आपण कन्सिडर केला. सो रिटेलर्स टॅक्स इनवॉइस, त्याच्यामध्ये CGST आणि SGST. रिटेलरसाठी आउटपुट टॅक्स म्हणजे इथला आउटपुट टॅक्स दॅट इज 39600 त्याच्या हाफ, टोटल GSTच्या हाफ. सो दॅट विल बी इक्वल टू 19800. ठीक आहे, त्यानंतर विचारलं पेएबल CGST, पेएबल SGST फॉर होलसेलर अँड रिटेलर. सो पेएबल
CGST payable SGST for wholesaler and for retailer. होलसेलर साठी अमाउंट होती 2700 आणि रिटेलर साठी आहे 3600 आणि ₹3600. तर अशा पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला मेन्शन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नीट केअरफुली समजून घ्या. काय काय इन्फॉर्मेशन दिलेली, काय विचारलं आहे. क्वेश्चन इज अण्णा पाटील, ठाणे, महाराष्ट्र सप्लाइड वॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई, मुंबई फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹14,000 अँड GST रेट ऑफ 28%. 2% मध्ये ट्रेडिंग किंवा 2% मध्ये व्यवहार झालेला आहे. अण्णा पाटील फ्रॉम ठाणे आणि एक शॉपकीपर आहे वसईचा, म्हणजे महाराष्ट्रामध्येच हा व्यवहार झालेला आहे. तर त्यामध्ये झालेलं काय आहे आपण लगेच इन्फॉर्मेशन लिहून घेऊ. सो अण्णा पाटील यांनी व्हॅक्यूम क्लीनर सप्लाय केले एका शॉपकीपरला वसईच्या. ठीक आहे. फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹14,000. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे याच्यामध्ये GST इन्क्लूड केलेला नाही, यावरती GST लागणार आहे. GSTचं पर्सेंटेज दिलेलं आहे 28%. म्हणजे एवढं अमाऊंट हे अमाऊंट आणि त्याच्यावरती 28% GST, एवढं टोटल अमाऊंट हा शॉपकीपर अण्णा पाटीलला पे करणार आहे किंवा अण्णा पाटील 28% GST इथे कलेक्ट करणार आहे. ओके. शॉपकीपर सोल्ड इट टू कस्टमर ॲट द सेम GST रेट. तर शॉपकीपरने काय केलं, एका कस्टमरला ते सेल केलं. GSTचा रेट तर सेमच आहे 28%. आणि त्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर ₹16,800 टॅक्सेबल व्हॅल्यू, याच्यावरती सुद्धा टॅक्स लावलेला नाही अजून. सो या व्हॅल्यूला त्यांनी सेल केलं. फाइंड द फॉलोइंग. तर आपल्याला फॉलोइंग इन्फॉर्मेशन इथे द्यायची आहे. काय काय अमाऊंट ऑफ CGST HGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इशूड बाय अण्णा पाटील. तर अण्णा पाटील जे टॅक्स इनवॉइस इथे बनणार आहे त्याच्यामध्ये CGST HGSTची अमाऊंट किती दाखवलेली आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. अमाऊंट ऑफ CGST HGST चार्ज्ड बाय शॉपकीपर इन द वसई. त्यानंतर हा किती CGST HGST चार्ज करणार आहे ती अमाऊंट. आणि त्यानंतर व्हॉट इज द CGST HGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न. आणि ज्यावेळेस तो रिटर्न फाईल करेल त्यावेळेस त्याला HGST CGST त्याला किती पे करायचं आहे किंवा पेएबल किती आहे ती व्हॅल्यू ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे काय थोडक्यात आपल्याला आउटपुट टॅक्सवरून आपल्याला CGST HGST फाइंड करायची आहे आणि त्यानंतर GST पेएबल फाइंड करायचं आहे. सिमिलर टू लास्ट क्वेश्चन. ओके. क्वेश्चन क्लिअर आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करू, अण्णा पाटीलसाठी आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, GST पेएबल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फाइंड करू. त्याच पद्धतीने या शॉपकीपरसाठी सुद्धा सेम कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. ओके. सो सोल्युशन फर्स्ट फॉर अण्णा पाटील. इथे जो टॅक्स ते कलेक्ट करताय दॅट विल बी आउटपुट टॅक्स, राईट. इथे जो टॅक्स ते कलेक्ट करणार दॅट विल बी आउटपुट टॅक्स. शॉपकीपर एवढा टॅक्स पे करतोय, सो दिस इज टॅक्स पेड बाय शॉपकीपर. एवढा टॅक्स तो कस्टमरकडून कलेक्ट करतो, सो दिस इज टॅक्स कलेक्टेड बाय शॉपकीपर 28% ऑफ दिस अमाऊंट. आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, त्यानंतर इथे आउटपुट टॅक्स इथे असतो इनपुट टॅक्स. या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल फॉर अण्णा पाटील आउटपुट टॅक्स किती असणार आहे. आउटपुट टॅक्स. आता इथे इनपुट टॅक्सची आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली नाही किंवा इनपुटला किती अमाऊंट दिलं, काय टॅक्स दिलं, काही इन्फॉर्मेशन नाही दिलेली. आपण फक्त आउटपुट टॅक्सचाच विचार करतो इथे. सो आउटपुट टॅक्स काय असणार आहे, आउटपुट टॅक्स असणार आहे म्हणजे GST किती 28% GST. 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 14,000. ओके. 28% ऑफ 14,000. 28/100 मल्टिप्लाइड बाय 14,000. So 28 into 1400 ₹3920. आता इथे आपल्याला इनपुटची काही इन्फॉर्मेशन दिली नाही त्यामुळे GST पेएबल वगैरे आपण फाईन नाही करणार. आउटपुट टॅक्स आपल्याला मिळाला, आपल्याला फाईन करायचं आहे अमाऊंट ऑफ CGST HGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इशूड बाय अण्णा पाटील. त्यामुळे आपण इथे लगेच CGST आणि HGSTची व्हॅल्यू मेन्शन करू शकतो. CGST HGST इन टॅक्स इनवॉइस. CGST आणि HGST मेन्शन केलेला असणार आहे. CGST इज इक्वल टू HGST मेन्शन किती असणार आहे टोटल GSTची हाफ. आपल्याला माहिती CGST HGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. हाफ ऑफ GST म्हणजेच काय, हाफ ऑफ आउटपुट टॅक्स. ठीक आहे, समजते.
So that is equal to half of 3920 रुपीज 1960. सो अण्णा पाटील इथे जे काही टॅक्स इनवॉइस इश्यू होणार आहे त्याच्यामध्ये CGST आणि HGSTची व्हॅल्यू असणार रुपीज 1960. ओके, आउटपुट टॅक्सच्या रेफरन्सने आपण ती व्हॅल्यू मेन्शन केलेली. इथे आपण GST पेएबल फाईन करत नाही आहोत. नाव सेकंड, आता आपण काय करू, अण्णा पाटील नंतर शॉपकीपरचा विचार करू. त्याच्यासाठी फॉर शॉपकीपर आउटपुट टॅक्स किती असणार आहे, 28% ऑफ टॅक्सेबल अमाउंट. टॅक्सेबल अमाउंट इज 16800. 28 upon 100 multiplied by 16800. So that is equal to 168 multiplied by 28. Product 168 multiplied by 28. $4704. That is equal to rupees 4704. हा झाला आउटपुट टॅक्स. त्यानंतर आपण ITC किंवा इनपुट टॅक्स सुद्धा इथे लिहू शकतो. इनपुट टॅक्स दॅट इज इक्वल टू 28% ऑफ 14000. इथे असणार आउटपुट टॅक्स, हा असणार इनपुट टॅक्स. ही व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. याचा आउटपुट टॅक्स म्हणजेच याचा इनपुट टॅक्स. सो ITC इक्वल टू इनपुट टॅक्स इक्वल टू 28% ऑफ 14000. सो दॅट इज इक्वल टू रुपीज 3920. या ठिकाणी आउटपुट टॅक्स माहिती, इनपुट टॅक्स माहिती, आपण GST पेएबल फाईन करू शकतो. देअरफॉर GST पेएबल किती असणार आहे, GST पेएबल म्हणजे काय, ह्या आउटपुट टॅक्समधून आपण ऑलरेडी जो टॅक्स कलेक्ट केला त्याच्यामधून आपण इनपुट टॅक्स मायनस करतो. सो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट और ITC. आउटपुट टॅक्स 4704, त्यामधून आपण मायनस करतोय 3920. दिस 3920 व्हॅल्यू किती असणार आहे, 3920. सो ही व्हॅल्यू असेल 487 रुपीज 784. सो दिस इज GST पेएबल. ओके, आता शॉपकीपरसाठी आपल्याला काय काय गोष्टी विचारलेल्या आहे. सेकंड, अमाऊंट ऑफ CGST HGST चार्ज्ड बाय शॉपकीपर इन वसई, म्हणजे टॅक्स इनवॉइसमध्ये काय CGST HGST मेन्शन होता ते आपल्याला फाईंड करायचं आहे. फॉर therefore solution for 2, CGST is equal to HGST in tax invoice of shopkeeper किती असणार आहे. सो दॅट विल बी इक्वल टू आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, GST. CGST आहे, HGST आहे, म्हणजे आउटपुट टॅक्सच्या हाफ. ओके, किंवा GSTच्या हाफ. सो दॅट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स काय आहे याच्यासाठी, शॉपकीपरसाठी आउटपुट टॅक्स इज 4704, त्याचा हाफ रुपीज 2352. ओके, आणि त्यानंतर व्हॉट इज द CGST HGST पेएबल बाय शॉपकीपर ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न. सो CGST इज इक्वल टू HGST पेएबल इज इक्वल टू हाफ ऑफ GST पेएबल, राईट. बरोबर, GST पेएबल आपण फाईन केलेला आहे 784. सो त्याचा हाफ. सो रुपीज 392. त्यामुळे एंडला तुम्ही आन्सर लिहू शकता. फर्स्टसाठी अमाऊंट ऑफ CGST HGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील इज रुपीज 1960 अँड रुपीज 1960 रिस्पेक्टिवली. अमाऊंट ऑफ CGST HGST चार्ज बाय शॉपकीपर इन वसई इज रुपीज 2352 अँड रुपीज 2352 रिस्पेक्टिवली. Third, GST and HGST payable by shopkeeper in Vasai at the time of filing the return is rupees 392. Question number 10, last question आहे. क्वेश्चन स्टेटमेंटसाठी तुमचा टेक्स्टबुक रेफर करा आणि क्वेश्चन स्टेटमेंट नीट समजून या, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काय काय फाईंड करायचं आहे. सो क्वेश्चन इज फॉर द गिवन ट्रेडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनवॉइस 1 2 3. एक ट्रेडिंग चेन दिलेले. ट्रेडिंग चेन काय असते ते आपण बघितलेलं आहे. होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, कन्झ्युमर अशी ट्रेडिंग चेन दिलेली आहे. तर आपल्याला टॅक्स इनवॉइस 1 2 3 चेक करायचं आहे किंवा प्रिपेअर करायचं आहे. GST इज ॲट द रेट ऑफ 12% वॉज चार्ज फॉर आर्टिकल सप्लाय. ह्या आर्टिकल सप्लायमध्ये किंवा ह्या प्रत्येक स्टेजला GST चार्ज केलेला आहे 12%. सो प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर ईच हेड बाय होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न टू द गव्हर्नमेंट. तर थोडक्यात काय आपल्याला
GST पेएबल काय असणार आहे प्रत्येक स्टेजसाठी ते आपल्याला फाईंड करायचं आहे. GST पेएबल म्हणजे काय, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स किंवा आउटपुट टॅक्स मायनस ITC, किंवा आपण असं बोलतो की किती टॅक्स कलेक्ट केलेला आहे. आउटपुट टॅक्स म्हणजे इथे किती टॅक्स कलेक्ट झाला, इनपुट टॅक्स म्हणजे ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे. तर यांचा डिफरन्स ते आपल्याला फाईंड करायचं, दॅट इज GST पेएबल प्रत्येक स्टेजसाठी. ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय कंझ्युमर. तर कंझ्युमरनी एंडला किती अमाऊंट कंझ्युमरने टोटल पे केलेली ती व्हॅल्यू फाईंड करायची आहे. राईट विच ऑफ द इनवॉइसेस इशूड आर B2B अँड B2C. तर आपल्याला बघायचं की याच्यामध्ये हे जे इनवॉइसेस आहे, इनवॉइस 1, 2, 3 यामधला B2B कोणता आहे, B2C कोणता आहे. B2B बिझनेस टू बिझनेस, B2C म्हणजे काय बिझनेस टू कंझ्युमर और बिझनेस टू कस्टमर, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला काय काय दिलेलं आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आणि ज्या काही गोष्टीचे रिलेशन आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यात आधी त्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करूया. फॉर एक्झाम्पल आपण काय करू, सगळ्यात आधी होलसेलरचा विचार करू. फर्स्ट फॉर होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. प्रत्येक स्टेजला आपल्याला GST दिलेला आहे 12%. येस 12%. ठीक आहे. आपण काय करू, ही जी चेन आहे ना ती सिम्प्लिफाय करून घेऊ. होलसेलर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि त्यानंतर कंझ्युमर. होलसेलर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹5,000. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹6,000. रिटेलर टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹6,500. ठीक आहे. तर या प्रत्येक ठिकाणी GST किती लागलेला आहे, 12%. सो होलसेलरसाठी आपण आउटपुट टॅक्स फाइंड करू शकतो. या साईडला असतो आउटपुट टॅक्स प्रत्येक स्टेजला, या साईडला असतो इनपुट टॅक्स. सो आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे जो टॅक्स कलेक्ट केला, इनपुट टॅक्स म्हणजे जो टॅक्स पे केला. होलसेलरसाठी आपण आउटपुट टॅक्स फाइंड करू शकतो. सो फॉर होलसेलर आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 12%. आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, 12% GST, 12% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 5,000. सो 12% म्हणजे 12/100 मल्टिप्लाइड बाय 5,000 ₹600. सो दिस इज आउटपुट टॅक्स फॉर होलसेलर. त्यानंतर डिस्ट्रीब्युटरचा जर आपण विचार केला, डिस्ट्रीब्युटरसाठी आउटपुट टॅक्स काय असणार आहे, आउटपुट टॅक्स फॉर डिस्ट्रीब्युटर 6,000चा 12%. सो 12% ऑफ 6,000. So that is equal to 12/100 multiplied by 6,000 ₹720. हा झाला आउटपुट टॅक्स फॉर डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटरसाठी इनपुट टॅक्स काय असणार आहे, 12% ऑफ ₹5,000 म्हणजेच काय, होलसेलरचा आउटपुट टॅक्स. सो इनपुट टॅक्स दॅट इज इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट दॅट इज इक्वल टू 12% ऑफ 5,000. ही व्हॅल्यू आपण आधीच इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. सो दॅट इज ₹600. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटरसाठी आउटपुट टॅक्स झाला, ITC झाला. लगेच इथे आपण GST पेएबल फाइंड करू शकतो फॉर डिस्ट्रीब्युटर. सो GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स इज 720, ITC 600. सो ₹120. हा झाला GST पेएबल. ओके. डिस्ट्रीब्युटर. नेक्स्ट बघूया आपण रिटेलर. रिटेलरसाठी अगेन याच पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. आउटपुट टॅक्स 12% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, 12% ऑफ 6,500, 12/100 मल्टिप्लाइड बाय 6,500. सो 65 into 12 780. ठीक आहे. आणि त्यानंतर इनपुट टॅक्स किंवा ITC. इनपुट टॅक्स किंवा ITC म्हणजे 12% ऑफ 6,000, 12% ऑफ 6,000. सो दॅट इज इक्वल टू ₹720. आउटपुट टॅक्स झाला. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, ITC सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर आता आपण फाइंड करू शकतो GST पेएबल.
GST पेएबल काय असणार आहे, GST पेएबल असणार आउटपुट टॅक्स मायनस ITC. सो आउटपुट टॅक्स इज ₹780 आणि ITC आहे ₹720. सो दिस व्हॅल्यू इज ₹60. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. तिन्ही स्टेप्ससाठी आपण आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स, GST पेएबल जे काही पॉसिबल होतं सगळ्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपण बघूया आपल्याला काय काय क्वेश्चन्स विचारलेले आहे. फर्स्ट, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर हेड बाय होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर ॲट द टाइम ऑफ फायलिंग रिटर्न टू द गव्हर्नमेंट. त्यामुळे आपल्याला एक आता टेबल बनवावं लागणार आहे फॉर सोल्युशन ऑफ फर्स्ट GST पेएबल. आपण काय करू, असे 3 कॉलम बनवूया. GST पेएबल, GST, त्यानंतर पेएबल CGST आणि पेएबल SGST. ठीक आहे. बाय हुम, फर्स्ट बाय होलसेलर, then by distributor and then by retailer. ओके, होलसेलरला GST किती पे करावं लागणार म्हणजेच काय, आउटपुट टॅक्स दॅट इज इक्वल टू ₹600. डिस्ट्रीब्युटरला GST पेएबल असणार आहे 120 आणि रिटेलरला GST पेएबल असणार ₹60. रुपीज. CGST, HGST, GSTचे हाफ असतो, दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात. त्यामुळे इथे असणार ₹300, ₹60, ₹30. तर अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज इथे आपल्याला मेन्शन करायच्या आहे. नाव ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय कंझ्युमर. कंझ्युमरनी किती अमाऊंट पे केली, म्हणजेच काय, कंझ्युमरनी ही जी हा जो प्रॉडक्ट विकला जातो तो प्रॉडक्ट किती रुपयाला खरेदी केला किंवा परचेस केला, कितीला परचेस करणार आहे. इथे जो तुम्ही बघितलं, रिटेलर कंझ्युमरला देतोय तो 6500 या प्राईसला. दिस इज टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस याच्यावरती काहीतरी GST लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस हा कंझ्युमर रिटेलरकडनं ती वस्तू विकत घेईल त्यावेळेस त्याला ही 6500 ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्याच्यावरती GST अशी टोटल व्हॅल्यू पे करावे लागणार आहे. त्यामुळे आपण इथे असं लिहू शकतो, अमाऊंट पेड बाय कंझ्युमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. ठीक आहे, कंझ्युमर रिटेलरकडून घेतो ना, त्यामुळे आपल्याला ही टॅक्सेबल व्हॅल्यू कन्सिडर करायची 6500 आणि त्याच्यावरती 12% GST म्हणजे 12% ऑफ 6500. सो 6500 प्लस 12% ऑफ 6500 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला असेल. 12% ऑफ 6500 दॅट इज आउटपुट टॅक्स, दॅट व्हॅल्यू इज ₹780. 78008 ₹7280. Hence, amount paid by consumer is ₹7280. This is solution for part 2. Now third, write which of the invoice issued are B2B and B2C. अगदी simple question आहे. Tax invoice 1, tax invoice 2, tax invoice 3 असे 3 टॅक्स इनवॉइसेस आपल्याला कन्सिडर करायचे. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. एक होलसेलर आहे तो डिस्ट्रीब्युटरला देतोय किंवा डिस्ट्रीब्युटर रिटेलरला देतोय, हे असतं B2B. ज्यावेळेस आपण एखादा प्रॉडक्ट कस्टमरला सेल करतोय, कस्टमर आपल्याकडून घेतोय, त्यावेळेस तो असतो B2C. म्हणजे काय, दुकानामध्ये तुम्ही जाऊन बिस्किट खरेदी करणे, सो दिस इज B2C. मी कस्टमर आहे, मी बिझनेसकडनं, मी रिटेलरकडनं घेते, सो दिस इज B2C. बट हा जो दुकानदार आहे किंवा हा जो शॉपकीपर आहे तो काय करतो, एका डिस्ट्रीब्युटरकडून माल घेतोय, म्हणजेच काय, एंड कंझ्युमरकडे प्रॉडक्ट जात नाहीये, एका बिझनेसकडून दुसऱ्या बिझनेसकडे जातो. सो दॅट इज B2B. ओके, मग त्या लॉजिकने टॅक्स इनवॉइस 1, सो 1 काय असणार आहे, 1 होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर, बिझनेस टू बिझनेस, सो दिस इज B2B. त्याच पद्धतीने डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर, दॅट इज B2B. रिटेलर म्हणजे काय, किरकोळ विक्रेता ज्याला आपण बोलतो, फॉर एक्झाम्पल एखादा दुकानदार. आणि थर्ड असणार आहे कंझ्युमर, रिटेलर टू कंझ्युमर म्हणजेच काय, बिझनेस टू कस्टमर और बिझनेस टू कंझ्युमर. तर अशा पद्धतीने याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. इथे टोटल तुम्ही फायनल इथे टोटल सुद्धा करू शकता. ह्या टेबलमध्ये टोटल GST किती असणार आहे, 180 प्लस 600 म्हणजे 780. त्यानंतर हे असणार आहे याच्या हाफ किंवा इथे आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो 30 प्लस 60 प्लस 300 म्हणजे 390 आणि इथे सुद्धा 390 रुपीज. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन थोडा मोठा आहे, डिफरंट स्टेजेस आहे, बऱ्याचशा गोष्टी विचारलेल्या आहे. त्यामुळे सगळ्यात आधी क्वेश्चन नीट समजून घ्या, कोणत्या स्टेजला काय कॅल्क्युलेट करायचं असतं किंवा मग GST पेएबल म्हणजे काय. GST पेएबल फाइंड करताना आपण आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्सची सबट्रॅक्शन घेतो. ज्यावेळेस टॅक्स इनवॉइसमध्ये मेन्शन केलेला GST विचारलेलं असतं त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस आपण आउटपुट टॅक्स कन्सिडर करतो. किंवा CGST, HGST त्यावेळेस विचारलं असेल टॅक्स इनवॉइसमधला तर आपण
आउटपुट टॅक्सचे हाफ करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात आधी नीट समजून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे.